नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारी फ्लावरची भाजी बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा. फ्लावरची भाजी बनवण्यासाठी फ्लावरचा एक गड्डा या पद्धतीने मी बारीक बारीक तुकडे करून घेतले. दुसऱ्या साईडला मी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. पाण्याला चांगली अशी उकळी आली की यामध्ये चिरून घेतलेला फ्लावर टाकून घ्यायचा. फ्लावर हा गरम पाण्यात वाफवून घेतल्यामुळे यामध्ये जर थोडीफार कीड असेल तर ती निघून जाते आणि फ्लावर हा निर्जंतुक होतो. 70% फ्लावर हा शिजल्यानंतर चाळणीवर ओतून स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा. दुसऱ्या साईडला या भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक ताट घेतलंय. यामध्ये सुरुवातीला 1 चमचा पावभाजी मसाला घेतलाय, तो यामध्ये टाकून घ्यायचा. नंतर मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलंय. लाल तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. 1.5 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हे ताटामध्ये काढलेले सर्व मसाले एका चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आता या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, अगदी 2 चमचे, आणि या पाण्यामध्ये मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. आता यामध्ये वाफवून घेतलेला फ्लावर मी चाळणीवर ओतून स्वच्छ असा धुवून घेतला होता, तो या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा. आता हा मसाला आहे ना मिक्स केलेला, तो या फ्लावरला व्यवस्थित असा लावून घ्यायचा. मस्त असा फ्लावरला कोटेड झाला पाहिजे. नंतर हा फ्लावर 5 मिनिटासाठी असाच राहू द्यायचा. दुसऱ्या साईडला मी गॅसवर एक पितळेची कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तापलं की यामध्ये फोडणीसाठी 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची. कढीपत्त्यानंतर 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या मी अशा ठेचून टाकल्या आहेत. त्या तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायच्या. तांबूस रंगावर आल्या की मसाला लावलेला फ्लावर यामध्ये टाकून घ्यायचा. हा फ्लावर या फोडणीमध्ये परतून घ्यायचा. यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही. वाफवून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला. 3 ते 4 मिनिटांमध्येच हा फ्लावर शिजून तयार होतो. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवरच हा फ्लावर शिजू द्यायचा. 2 ते 3 मिनिटांनंतर यामधील थोडासा फ्लावर घेऊन आपण चेक करूयात. हे बघा, सहज दबल्या जातंय म्हणजे आपला फ्लावर व्यवस्थित शिजून तयार झाला आहे. यामध्ये सर्वात शेवटी चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. नेहमी एकाच पद्धतीने बनवलेली भाजी खायचा कंटाळा येतो, तेव्हा या पद्धतीने एकदा फ्लावरची भाजी करून बघा. ही भाजी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत तयार होते. टिफिनसाठी तर एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका.